असे नगरसेवक वेगळ्या नाही गटाने आता निवडून? त्या विषयाबद्दलच माननीय विजय वडेट्टीवार राज्याचा विषय असेल तर दिल्ली दरबारी समजू शकतो, पण महानगरपालिकेच्या निर्णयासाठी दिल्लीपर्यंत राज्यामध्ये इतके मोठे नेते असताना यावं लागतं, याचा अर्थ काय घ्यायचा? 1-2 महानगरपालिका निवडून नाही, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. आता आमचे सिनियर नेता आतमध्ये बसलेले आहे, मी काही बोलू शकत नाही. तुम्हाला अपेक्षा आहे तोडगा निघेल आता? हो निघणार आहे, हायकमांड साठी आलं. फेब्रुवारीला महापौर बसायचं वेळ आहे, कमी दिवस आहेत, नेमकं ह्यात सगळं डिस्कशन होऊन जाणार का? आणि महापौर नाही होऊन जाणार. 5 तारीखला फॉर्म नॉमिनेशन आहे आणि 10 तारीखला इलेक्शन आहे. खूप 8 दिवस आहे. नगरसेवक सगळे किती आले आहेत? नगरसेवक आता टोटल 19 नगरसेवक आहे आमच्या जवळ आणि ते आम्ही कोणत्या गटाचे? वडील काँग्रेसचे आहे, सर्व काँग्रेसचे आहे. जरी नगरसेवक काँग्रेसचे नाही काँग्रेस 27 मधून 19च का आले? आता 19 आले, 8 नंतर येणार. आता तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. पूर्ण आमचे नेते केसी वेणुगोपालची जवळ मीटिंग आहे, आता ते तोडगा काढणार आहे. तर हे ह्यांनी दावा केलेला आहे. ते 8 कुठे आहेत? 8 आहे काँग्रेसचे संपर्कात आहे. प्रतिभा धानोरकर हे पण दावा करतात की त्यांच्या पण संपर्कात आहेत हे नगरसेवक. कोण आहे ना, आता सोबतच आहे ना, त्यांना विचारू. केसींच्या समोर तोडगा निघेल असं वाटतं? हो निघणार. आपण जर बघितलं तर हे सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी भेटीसाठी केसी वेणुगोपाल यांच्या आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आपण बसच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू की सगळे नगरसेवक जे आहेत, साधारणतः 19 नगरसेवक जे आहेत ते या बसमध्ये आलेले आहेत आणि केसी वेणुगोपाल यांच्या समोर हे सगळे नगरसेवक जाणार आणि त्यांचं मत जे आहे ते मांडणार आहेत. काही वेळापासून विजय वडेट्टीवार जे नेते आहेत ते केसी वेणुगोपाल यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. मात्र राज्याचा विषय, खरं तर राज्याचा विषय हा दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे. एका चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे सगळे नगरसेवक दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपलं मत जे आहे ते वरिष्ठांच्या समोर मांडलं जाणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतानाच आपल्याला बघायला मिळतंय की प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही गटाकडनं दावा केला जातोय की आमच्याकडे म्हणजे काँग्रेसकडे खास करून संख्याबळ आहे, मात्र तोडगा निघत नाहीये. तो तोडगा आता वरिष्ठांच्या समोर तरी निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.